हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज जाणार आहे माझ्या लाईफमधला फर्स्ट टॅटू काढायला. आणि मला माहिती नाही माझा हा डिसिजन योग्य आहे नाही आहे, आय डोंट नो. पण मला टॅटू काढावासा वाटला आणि मी तो काढणार आहे. म्हणजे माझ्या घरातल्यांना असं अजून एवढं माहिती नाही आहे, माझ्या पप्पांना माहिती आहे सोडा. पण बघूया. आणि मला माहिती आहे खूप दुखतो टॅटू काढलेला, म्हणजे टॅटू खूप दुखतो. पण मला हे एक्सपिरियन्स करून बघायचं आहे. आणि स्टे ट्यून, मी तुम्हाला कसं काय होतंय, मला किती दुखतंय मी तुम्हाला दाखवीनच. आपण बघूया. ओके, बाय, लव यू. तर आम्ही निघालो आमच्या ध्येयाकडे. आम्ही चाललो होतो. मग तो जो स्टुडिओ होता तो होता कोरेगाव पार्कमध्ये. मग तिकडे गेलो, पोहोचलो. आम्ही डिझाईन वगैरे डिसाईड केली. आणि सगळं प्राचीच डिसाईड करत होती. म्हणजे कारण मला तर ते पाठीवरती काढायचं असल्यामुळे मला समजत पण नव्हतं की किती काढायचा, किती मोठा होईल, म्हणजे कळतच नव्हतं काय. ते सगळं प्राचीनं बघितलं. त्यांनी स्टराईल केलेलं सगळं दाखवलं. म्हणजे सगळे न्यू निडल वगैरे सगळं यूज करतात ते दाखवलं. शिवाय खूप छान, म्हणजे इतका छान तिथं फील येत होता ना, खूप छान वाटत होता. आणि मला एवढी भीती वाटत होती. प्राचीसुद्धा एक्सायटेड होती, मीसुद्धा एक्सायटेड होते. आणि भीती तर खूप वाटत होती. मला असं वाटत होतं की काय माहिती मी काय करून घेते असं वाटत होतं. पण नंतर मग ते बोलले की काय नाही, मुंगी चावल्यासारखं म्हणजे असं जाणवतं आपल्याला, त्यामुळं काय नाही. मग त्यामुळे थोडंसं जरा मला बरं वाटलेलं, पण तरी पण भीती होती. आणि हा माझा फायनल लूक होता. मला बिलकुल दुखलं नाही, काय नाही. म्हणजे थोडंफार असं मध्ये दुखत होतं, ते शेडिंग वगैरे करत होते त्यावेळेस. पण नंतर मग काही दुखलं नाही. आणि ते मला विचारत होते की बघा कसा दिसतोय, काय कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स, असं तसं. मग ते सगळं खूप मस्त छान वाटत होतं. आणि माझी भीती गेली की बाबा टॅटूमुळं एवढं हे होतं. पण माझा एक नॉर्मल असं सगळं स्ट्रेट लाईन्सच होतं, त्यामुळं काय एवढं हे नाही. आणि त्यानंतर आम्ही मोमोज खाल्ले. असा आमचा दिवस होता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.